चाहते कि प्रजापति दक्ष तो अपनी लड़कियों से बहुत ही स्नेह करते थे। अध्रुवाय कृतो यतो ध्रुवाय परिकल्पिता ध्रुवस्य प्रसादेन वासुदेवम नतोस्मि तमम। तो फिर देवादिदेव महादेव, सिलवानों में सबसे श्रेष्ठ भगवान महादेव जी से द्वेष क्यों किया? भवे सिलवतम श्रेष्ठ दक्ष द्रुहितवत्सना कस्तम चराचरम गुरुम निर्विरहम शांत विग्रहम आत्मारामम कथम द्वेष्टि जगतो दैवतम महत्। जगातल्या सगळ्या संप्रदायाचे आद्य गुरु भगवान शंकर आहे, महादेव आहे। एकदा दक्ष प्रजापती नावाचा राजा, याला 16 कन्या झाल्या। त्या 16 पैकी एक त्याने महादेवाला दिली, तिचं नाव होतं सती। सुखानं संसार सुरू होता। दक्षाने यज्ञ करण्यासाठी सगळ्यांना बोलवलं। इंद्रचंद्र महेंद्र वरुण कुबेर अग्नी किंपुरुष नागदेवता सिद्धचारण गंधर्व विद्याधर सगळ्यांना आमंत्रित केलं। सगळे आले। जेव्हा दक्षाला उठून सगळ्यांनी स्वागत केलं, पण महादेव समाधिस्थ झाले होते। ब्रह्मानंदी लागले टाळी, कोण देह ते सांभाळे। दक्षाला वाईट वाटलं। दक्षाने विचार केला, सगळ्यांनी उठून माझं स्वागत केलं, पण माझा जावई माझ्या लेकाच्या जागी, माझ्या जावाने माझा अपमान केला बसल्यामुळे। दक्षाने शंकराची निंदा केली। वास्तविक जावई होते। महादेवानं तो अपमान सगळा गिळून घेतला। सासरवाडीला झालेला अपमान त्याने आपल्या घरी पत्नीला सांगितलं नाही। एवढ्यावरती भागलं नाही। महादेवाला कमी लेखण्याकरता, महादेवाचे पुन्हा त्या ठिकाणी निर्वत्सना करण्याकरता त्या दक्षाने कनकल क्षेत्र हरिद्वार, त्या कनकल क्षेत्री त्याने यज्ञाचं आयोजन केलं। सगळ्यांना आमंत्रण दिलं, फक्त आपल्या मुलीला जावायलाच आमंत्रण दिलं नाही। सगळ्यांना आमंत्रण दिलं। ज्या लोकांना आमंत्रण होतं ते लोक जाणून बुजून महादेवाच्या पुढून जायचे। म्हणजे लोकांना हार रोग तेव्हापासून झालाय। आपल्याला आमंत्रण आहे, शेजाऱ्याला आमंत्रण नाही, लोक जाणून बुजून त्याच्या पुढून जातात। आमंत्रण नाही वाटत तो म्हणतो शिलग रे। महादेव बोलले नाहीत, पण गंधर्वांच्या बायका 17 शृंगार करून आकाश मार्गाने विमानातून जात होत्या। सतीनं त्यांना बघितलं आणि चंद्राची बायको रोहिणी तिला विचारलं की रोहिणी, एवढे नटून थटून कोठे निघाल्या ग? त्या रोहिणीने सांगितलं, बाई तुझ्या बापाच्या घरी यज्ञ, तू आम्हाला विचारते कुठे निघाले? सतीने विचार केला, माझ्या बापाच्या घरी यज्ञ, मला आमंत्रण नाही। सती कैलासात आली। कैलास राना शिवचंद्र मौळी, फणींद्र माथा मुकुटी झडाडी, कारुण्य सिंधू भव दुःखहारी, तुझ बिन शंभो मज कोण तारी। भगवान महादेव समाधी उत्थान झाले। विचारलं, सती काय झालं? म्हणले, देवा माझ्या बापाच्या घरी यज्ञ आहे। महादेवाने सांगितलं, हे बघ आपल्याला आमंत्रण नाही। काही ठिकाणी आमंत्रणाशिवाय जाऊ नये, काही ठिकाणी बिना आमंत्रणाचं जावं, काही ठिकाणी आमंत्रण असलं तरी जाऊ नये। काही गोष्टी भूक लागल्या म्हणजे खायच्या, काही भूक नसली तरी खायच्या, काही भूक असली तरी खायच्या नाही। काही गोष्टी ताण लागल्या म्हणजे प्यायच्या असतात, काही तहान नसली तरी प्यायचे असतात, काही तहान नसली तरी प्यायचे नसतात। तहान लागली म्हणजे प्यायचं माठातलं पाणी, तहान नसली तरी प्यायचं सरबत, आणि तहान असली तरी पिऊ नये। काही ठिकाणी बिना आमंत्रणाचं जावं। काही ठिकाणी आमंत्रणाशिवाय जाऊ नये। तुमच्या नातलगात भाऊबंदामध्ये तुम्हाला आमंत्रण नाही, जाऊ नका, अपमान होतो। तुका म्हणे तेथे न पाचारिता जावे, कथा कीर्तन भागवत रामायण काकडा हरिपाठ या ठिकाणी बिना आमंत्रणाचं जावं। तिथे आमंत्रणाची वाट पाहू नका। या धर्ममंडपात बिना आमंत्रणाचं जावं, इथे आमंत्रणाची वाट। देवापेक्षा आपण मोठे नाही, आपण भगवान बाबांपेक्षा मोठे नाही, लक्षात ठेवा। हे कार्य भगवान बाबाचं आहे, वामन भाऊंचं आहे, भगवंताचं आहे, कृष्णाचं आहे, पांडुरंगाचं आहे, ज्ञानोबा आहे, तुकोबारायांचं, मुक्ताबाईचं कार्य आहे। हे आपलं कार्य नाही आहे। पण या मंडपात मान पान आमंत्रण याची वाटच पाहू नका। आणि एक ठिकाण असं आहे तिथे आमंत्रण असलं तरी जाऊ नये। कुठे? या मधूनच या सर, इकडून या, रस्ता सोडा, रस्ता।
फक्त राजा महादेव नंतर. चला या महाराज. चला चला या. चला राजे. चला. हॅलो चला. महादेव मागे ठेवा. महादेव महादेव शेवटी. फक्त राजा. बोल नका बोल नका. या महाराज. बसा बसा खुर्चीवर. उद्धव महाराज पुढे घ्या. हसू नका. एवढ्या लोकांसमोर पात्र करणं इतकं सोपं नाही आहे. तुम्ही त्यांना डिस्टर्ब केलं, उद्यापासून कोणी पात्र करणार नाही. आपल्याला रोज झाक्या काढायच्या आहे. उद्यापासून 2-2 आहेत. बोल नका. सतीने आग्रह धरला, महाराज माझ्या बापाकडे येत नाही, आपण गेलं पाहिजे. जिस घर में आदर प्रेम नहीं उस घर में जाना ना चाहिए. ज्या घरी आपल्याबद्दल आदर नाही, प्रेम नाही, त्या घरात जाऊ नये माणसाने. बोल नका बोलू नका. शांत बसा. तुम्ही बोलला मी उद्यापासून झाकीच काढणार नाही. शांत बसा. कथा आहे का हे पात्र तुमच्या ध्यानात कथा यावी एवढ्यासाठी पात्र बनवलेले असतात. सतीने हट्ट धरला, मला बापाच्या घरी गेलं पाहिजे. मी माहेरवासी नाही, मला जायचं आहे. तुमचाही स्वभाव आहे बहिणी हो. खाणं पिणं, कपडे लत्ते, आरसे कंगवे, फपुट्याचे डबे सगळे नवऱ्याकडचे. आणि तुम्ही कौतुक कोणाचं करतात? माहेरचं. माहेरी गेल्यावर भाऊ फक्त 200 रुपयाची एक डिफेक्टिव्ह साडी घेऊन देतो. ती बी साडी पहिल्याच धुण्यामध्ये कलर सोडून देते. बऱ्याच मावले तर इकडून चोरून नेतात, तिकडून नेसून येतात. पुरुष मंडळी, तुम्हाला एक सोपा सल्ला सांगू. बायको माहेरी गेली, माहेरावून आली, तिने कधी म्हटलं माझ्या आईने मला 2 ग्राम सोनं करून दिलं, समजावं खिसा मारल्या गेला. सतीने हट्ट धरला, मला बापाच्या घरी जायचंय, माहेरी जायचंय, माझ्या बापाच्या घरी येत नाही. महादेवाने सांगितलं जाऊ नको, तुझा स्वभाव तापट आहे, तुला सहन होणार नाही. ती म्हणली खुशी माझी, जाईन मी. देवाची बायको बी ऐकत नव्हते भाऊ. नंदीला सोबत दिलं, सोबत नंदी घेतले आणि सती आली दक्षाच्या यज्ञामध्ये. तिला वाटलं माझ्या बहिणी, माझी आई, माझे बाबा माझ्याशी बोलतील, मला सुखदुःख विचारतील. तिच्या 15 बहिणी चेष्टा करायला लागल्या. एक बहीण गरीबाच्या घरी, एक बहीण श्रीमंताच्या घरी दिली असली. दोघं जेव्हा माहेरी येतात दिवाळीला, तेव्हा जी श्रीमंत बहिणी ती आपल्या गरीब बहिणीला आपल्या संपत्तीचं वर्णन वाढवून सांगते. यांचा पगार वाढला, आता प्रमोशनही झालं त्यांचं. जालन्याला प्लॉट घेतलेला आहे, आता बांधायलाही दिलेला आहे. माझं पोरगं इंग्लिश मिडियमला शिकतं. माझं पोरगं असं हुशार आहे, ते पप्पाच्या गालामध्ये अशी चट्टो 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 ठेवून देतं. जी गरीब बहीण शेतकरी ते म्हणते, बाई आम्ही शेतकरी माणसं, माझा नवरा दिवसभर शेतात राबतो, मी शेतात दिवसभर राबते. आमच्या घरी AC नाही, कूलर नाही, फॅन नाही, DVD नाही, LCD, MP3, वॉशिंग मशीन, कूलरच्या कछवाजाला मच्छर भगावं काहीच नाही आमच्या घरी. चटणी भाकरी खातो आम्ही, गल्लीत झोपतो. पंखा नसतो पण अशी झोप लागते. आम्ही असे घोरतो, कुत्रे अंगावर येऊन पडता पण आम्ही उठत नाही. बाकीच्या बहिणी चेष्टा करतायत,
सती आपल्या आईच्या जवळ गेली. आईनं तोंड फिरवलं. सतीने सांगितलं, आई, जगात सगळ्यांनी तोंड फिरवलं तरी चालतं, पण आपल्या आईनं लेकरांकडे तोंड फिरवता कामा नये. मी तुझी मुलगी आहे. माझ्या नवऱ्याचा विरोध पत्करून मी इथपर्यंत आली. बाबाने सगळ्यांचं आसन मांडलं. सगळ्यांची पूजा आहे, फक्त माझ्या नवऱ्याची महादेवाची पूजा नाही. माझा नवरा देवादिदेव महादेव आहे, आशुतोष आहे, गंगाधर आहे, जटाधर आहे, पिनाक पाणी पिनाकस्त आहे. सतीच्या बापानं दक्षानं सांगितलं, सती, मान न मान मैं तेरा मेहमान. अगं तुला बोलवलं नव्हतं, मग आली कशाला? तुला एवढं कळत नाही की आमंत्रणाशिवाय जाऊ नये? सतीने सांगितलं, बाबा ऐका, शिष्याला गुरुच्या घरी जाताना, भक्ताला देवाच्या घरी जाताना, मित्राला मित्राच्या घरी जाताना आणि मुलीला बापाच्या घरी जाताना आमंत्रणाची गरज नसते. कदाचित मित्राचे दरवाजे मित्रासाठी बंद होतील, गुरुचे दरवाजे शिष्यासाठी बंद होतील, देवाचे दरवाजे भक्तांसाठी बंद होतील, पण बापाचा दरवाजा मुलीसाठी कधीच बंद नसतो. तुमच्यासाठी, तुमच्या सुखासाठी मी माहेरी माझ्या नवऱ्याचा विरोध पत्करून आली. इथे माझ्या नवऱ्याचं आसन नाही, त्यांची पूजा नाही, हे बरं नाही. सतीला वाईट वाटलं. सतीने जडत्या यज्ञकुंडात उडी घेतली. सती संपले. महादेवाला जाऊन नारदाने सांगितलं. महादेवाने जटा आपटल्या. वीरभद्र नावाचा गण बाहेर आला. त्या गणाने घनघोर लढाई केली. महादेवाचे 2 गण येत आहेत, 2 गण महादेवाचे. महादेवाचे गण. भूते वेताळ नाचती, 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 नाचा नाचा नाचती, भूते वेताळ नाचती, भूते वेताळ हर्षयुक्त उमापती, हर्षयुक्त उमापती, हर्षयुक्त उमापती, हर्षयुक्त उमापती. भूते वेताळ नाचती, 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 भूते वेताळ नाचती. भूते वेताळ नाचती, हर्षयुक्त उमापती. वीरभद्र नावाचा गण, त्याने दक्षाचं मस्तक कापलं. ते मस्तक यज्ञकुंडामध्ये पडलं. महादेव संतापलेले, वीरभद्र संतापलेले, गण संतापलेले. तेव्हा ब्रह्मादी भगवान शंकराकडे गेले. शंकराची स्तुती केली आणि भगवान महादेव सती सहित भगवान शंकर माता सतीला घेऊन दक्षाच्या यज्ञमंडपामध्ये येत आहेत. भगवान महादेव येत आहेत. आपण सगळ्यांनी महादेवाचं स्वागत करायचं. ओम नमः शिवाय, 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 ओम नमः मरुधारी हे भस्मधारी
हे डमरुधारी हे भस्मधारी नमामि शंभो नमामि शंकर। डमरुधारी हे भस्मधारी हे डमरुधारी हे भस्मधारी नमामि शंभो नमामि शंकर। नमामि शंभो नमामि शंभो। हे त्रिनेत्रधारी हे नंदधारी हे त्रिनेत्रधारी हे डमरुधारी नंदी सवारी नमामि शंकर नमामि शंकर। नागेन्द्रहराय त्रिलोचनाय भस्मांगराय रामेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय तस्मै नकाराय नमः शिवाय। शिवाय गौरे वंदनाय सूर्याय दक्षास्वरनाशकाय श्रीनीलकंठाय वृषध्वजाय तस्मै शिकाराय नमः शिवाय तस्मै शिकाराय नमः शिवाय। यक्षस्वरूपाय जटाधराय पिनाकहस्ताय सनातनाय दिव्याय देवाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय तस्मै नकाराय नमः शिवाय। नमः पार्वती पते हर हर महादेव भोलेनाथ भगवान की। भगवान महादेव आले। ब्रह्मदेवाच्या आज्ञेवरून महादेवाला विनंती केली, दक्षाला जिवंत करा. म्हणले त्याचं मस्तक आणून द्या. त्याचं मस्तक सापडलं नाही तेव्हा बकऱ्याचं बोकडाचं मस्तक कापून दक्षाला लावलं, जिवंत केलं. याचा अर्थ असा आहे, या जन्मात जर शंकराची निंदा केली तर पुढचा जन्म बोकडाचा मिळतो. म्हणून आजही जुने लोक जेव्हा महादेवाच्या मंदिरात जातात तेव्हा असं करतात. महादेवाला पूर्ण प्रदक्षिणा घालत नाही, अर्धीच प्रदक्षिणा घालावी लागते. महादेवाची ही कथा जो भागवतात ऐकतो त्याचा गंडांतर मृत्यू अपघाती मृत्यू टळतो. गंडांतर असतं जीवनामध्ये कुंडलीमध्ये. भागवतातली ही कथा ऐकली की जीवनातला गंडांतर मृत्यू जातो. भगवान शंकर महाकाल है, अकाल मृत्यु हो मरे जो काम करे चंडाल का, काल उसका क्या बिगाड़े जो भक्त हो महाकाल का. भगवान महादेव महाकाल आहे. ही कथा आपण सर्वांगाचे कान करून श्रवण केली. महादेवाची सदैव कृपा आपल्यावरती राहावी अशी या ठिकाणी भगवान महादेवाकडे विनंती करतो. उद्या ध्रुव बाळाची कथा. आपल्या लेकरांना कोणते संस्कार पाहिजेत, आपल्या लेकरांना कोणते संस्कार घातले पाहिजेत. उद्या ध्रुव बाळाची कथा, जड भरतराजेची कथा, 28 प्रकारचे नरक आहे, कोणतं पाप केला की कोणता नरक मिळतो याची कथा. उद्या भक्त प्रल्हादाची कथा आहे. उद्या आपण माता जगदंबा, नरसिंह, प्रल्हाद, हिरण्यकश्यपू यांची झाकी काढणार आहोत. उद्या 2ला कथा सुरू होईल. उद्या वेळ होणार नाही कथेला, काळजी नका करू. उद्या अगदी वेळेवरती कथा सुरू होईल. आपण सगळ्यांनी जास्तीत जास्त संख्येने वेळेवरती येण्याची कृपा करावी. आपल्याला उद्या कथा पण जास्त आहेत. उद्या ध्रुव बाळाची कथा आहे, प्रल्हादाची कथा आहे, जड भरताची कथा आहे, अजामिळाची कथा आहे, खूप कथा आहे उद्या. आणि म्हणून आपण वेळेवर उद्या कथा सुरू करू. आपण सगळ्यांनी जास्तीत जास्त संख्येने कृपा करावी. आपण झाक्या उद्या सुंदर सुंदर झाक्या काढू. आपल्या सगळ्यांचं सहकार्य या ठिकाणी अपेक्षित आहे. आपण सगळं गाव एका विचाराने एका ठिकाणी आलात त्याबद्दल आपल्याला मनापासून धन्यवाद. श्री संत भगवान बाबांची कृपा आणि भणदास महाराज अटाळकर
महाराजांच्या या ठिकाणी असणारे आपलं मार्गदर्शन, महाराजांच्या प्रेरणेतून सुरू असलेला हा सोहळा, आपल्या सगळ्या भाई भक्तांची उपस्थिती, या लेकरांनी सुंदर असे केलेले पात्र, या लेकरांसाठी एकदा टाळ्या वाजवा. मी माहेर भायगाव ग्रामस्थांना, आयोजकांना, या सप्ताह कमिटीच्या ज्येष्ठाश्रेष्ठांना विनंती करतो की माझ्यासोबत नाशिक वरतून नितीन भाऊ आणि आमचे प्रफुल्ल गायकवाड हे दोघं जण आलेले आहेत. आपण त्यांचा श्रीफळ देऊन या ठिकाणी सन्मान करायचा आहे. तर मी ग्रामस्थांना विनंती करतो, नाशिक वरतून ते एवढ्या दुरून आपल्या कार्यक्रमाला त्यांनी भेट दिली. आपल्या गावाचं नाव नाशिक जिल्ह्यापर्यंत पोहोचेल तिथपर्यंत जाण्यासाठी एवढं मोठं भव्य दिव्य नियोजन होतं. प्रफुल्ल शूटिंग करत होता. मी म्हटलं का करतो, नाही म्हणले तिकडे दाखवतो की बघा कथेला किती लोक असतात, केवढा भव्य दिव्य स्वरूपाचा मंडप आहे. म्हणून ग्रामस्थांना विनंती आहे, माहेर भायगाववासियांना, की आपण नितीन भाऊ आणि प्रफुल्ल दादा गायकवाड यांचा या ठिकाणी श्रीफळ देऊन सन्मान करावा. एकदा दोघं भूतांसाठी टाळ्या वाजवा. भूत फार सुंदर. पुढे या, पुढे या, उभे या, पुढे या. वरती हात करून सगळ्यांना अभिवादन करा.